ठेवतात आणि त्या कळपामध्ये ठेवतात त्यांना ठेवा तो म्हणजे मामा का ना तो बनतो नाही. तर मंडळी खरं ज्याला श्री सद्गुरू संत बाळूमामा आपल्या भक्तांना सांगायचे की माझ्या दरबारामध्ये कलीला सुद्धा प्रवेश करण्याचे धाडस या जगामध्ये नाही म्हणतो. त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो, त्या मामाची सेवा तुम्ही आम्ही करतो. कारण एक लक्षात ठेवा, जगातल्या कुठल्याही परमेश्वराच्या दारामध्ये येऊन कला करता येईल, पण बाळूमामाच्या प्रपंचामध्ये कला करणं एवढं सोपं नाही. कारण प्रत्येकाला अनेकाला कारण सळो की पळो करून सोडणारा देव म्हणजे बाळूमामा. त्या मामाचं कार्य आपण करतो. कारण एवढंच नाही, 19 पालखी सोहळे ह्या जगातून फिरवतोय. कारण महाराष्ट्र नाही, कर्नाटक नाही, आंध्र नाही, एमपी नाही, विविध राज्यापर्यंत कुठून कुठपर्यंत जातो आणि कुठून कुठपर्यंत जाऊन कार्य करतो. ह्या देवाला अजिबात बंधन कुठंच नाही, लक्षात ठेव. कारण मामानं सांगितलेलं आहे, अरे जगाचं लायसन काढून बसलेला देव म्हणजे मी म्हणतो, जगाचं लायसन काढून बसलेला देव म्हणजे मी आहोत म्हणतोय. एक लक्षात ठेवा, त्या मामाचे कार्य तुम्ही आम्ही करतो, त्या मामाची सेवा तुम्ही आम्ही करतो. आज विचार करा, एका पालखी सोहळ्याच्या माध्यमातून 1.5 कोटीची प्रॉपर्टी आज उघड्यावर मामानं भगवंतान ठेवलेली. 1.5 कोटीची प्रॉपर्टी उघड्यावर ठेवून चालतोय. एका गावात नाही, एका ठिकाणी नाही, मालाला थांबतो, जंगलात थांबतो, डोंगराला बसतो. कारण त्याने एक लक्षात ठेवा, कितीही मोठा आदल जरी दरोडेखोर असेल, त्याची सुद्धा ताकद नाही, सामर्थ्य नाही की मामाच्या दरबारात प्रवेश करण्याची. एकदा म्हणजे खरं तर बाळाप्पा दागडे नावाची एक टोळी होती. बाळाप्पा दागडे 21 माणसाच्या चोरट्याची टोळी होती. 21 माणसाची चोरांची टोळी होती. एवढी मोठी टोळी होती. आणि त्या टोळीनं ठरवलं की आता बाळूमामाच्या आदेनीकडे मामा ज्यावेळेस मेंढ्या घेऊन फिरत होते, त्यास मामाला त्यानं पाहिलं. मामा सोबत 2-3 जण मामा मेंढ्या घेऊन ह्या गावातून त्या गावात फिरणार. त्या टोळीतल्या सगळ्या ग्रुपनं ठरवलं, एवढी जर आपण मोठी चोरी केली तर प्रत्येकाच्या घरावर त्याने सोन्याची खापर येते, सोन्याची खापर. एवढा मोठा दरोड आहे आणि एवढा दरोड आपण 100% टाकायचा ठरवलं मंडळी. ठरवल्याच्या नंतर खरोखर मंडळी, कारण त्याने त्यानं दिवस ठरवला आणि दिवस ठरवून त्याने मामाचा, कारण मामाच्या तळावर त्यानं चोरी करण्यासाठी निघाली. कारण त्यांचा मामाचा आणि मामाच्या तळाचा अंतर जवळपास. कारण त्याने आपल्या जिथं मेंढे आहेत ना, या आता ज्या मेंढे येतात त्या मेंढेचं आणि आपल्या गावातलं जे मारुती मंदिर आहे, त्या मारुती मंदिर एवढ्या अंतरावर येऊन ते 21 माणसाच्या टोळीचा ग्रुप येऊन थांबलेला होता की हे तर शांत कसा होईल, सगळे जेवण करून सगळे झोपी जातील केव्हा आणि आपण चोरी करायला येत सांग केव्हा. त्याने ठरवलं मंडळी. सगळा तळ शांत झाला आणि शांत झाल्याच्या नंतर मंडळी सगळा तळ शांत झाला आणि ते दरोडेखोराची टोळी, कारण त्याने अंगावरले कपडे काढले, तोंडाला काळं फासलं आणि त्याने खरोखर हळूहळू ते दरोडेखोराची टोळी त्या ठिकाणी खरोखर मामाच्या तळ्याकडं धावत पळत यायला लागली. मामा आपल्या तंबूमध्ये बसलेले होते, हातामध्ये मामापाशी काठी होती आणि ती काठी फक्त मामा बसल्या जागेला फक्त मागं पुढं करायला लागली. अख्खी टोळी ज्या झाडापासून पळत होती ती रातभर टोळी पळत होती, पण अंतर काही तुटत नव्हतं. तेवढाच अंतर केवढा, ते सुरुवात करण्याच्या अगोदर तिथं त्या आठवणी मंदिर एवढे होते. जेव्हा तळ पूर्ण शांत झाला तेव्हा त्या ठिकाणी खरे करते केवढ्या अंतरावर येऊन बसलेले होते माहितीये का. तर आता जे तरी स्वयंपाकाची टोळी आहे आणि इथं आता ते बकऱ्यांचं तळ आहे. कारण त्या ठिकाणी दर्शन करून जायचं. संत बाळूमामाची ती टोळी, कारण त्या ठिकाणी खरोखर म्हणजे ते चोरट्याची टोळी धावत पळत तर मंडळी खरोखर ते धावत पळत त्याने जिथून पळायला लागले होते, ज्या झाडापासून जिथून सुरुवात केली, कारण तिथंच होते त्याला रातभर पळत होते. पहाटे 3 वाजता कारण पळून ते दमले. ज्यातून सुरुवात केली तिथंच आहे ते ना, पळायचं लागले बक्कळ, पण त्याचं अंतर इथं समोर दिसायला लागत मेंढ्या.
पण त्याला मेंढ्यापर्यंत रातभर पळणं झालं एक लक्षात ठेवा. मावशी हे पडशी तर त्यालाच म्हणाले खरोखर पहाट 3 वाजता त्या टोळीमधला एक चाणक्य हुशार एक सद्भक्त होता बाळापा बागडे नावाचा. त्यानं सगळ्याला सांगितलं अरे थांबा, अरे जिथून पळायला सुरुवात करतोय ना आपण इथंच आहोत, आपण इथंच आहोत, थांबा. हे इथे एक तर भूताचा प्रकार असावा लागेल, नसेल एक तर देवाचा प्रकार असावा लागेल, नसेल एखाद्या संताचा प्रकार असावा लागेल. ह्याच्याशिवाय हा प्रकार इथं दुसरा नाही. त्यासाठी आता उपयोग नाही, उद्या सकाळी आपण इथं येऊन बघू नेमकं काय हा प्रकार आहे. ते न पाहता 3 वाजेतून पळाले आणि रिकाने हाताना वापस गेले. 21 माणसाची टोळी वापस गेली म्हणून परत घरी गेले. 3 वाजता जाऊन घरी झोपी गेले. सकाळच्या परी 9-10 वाजता उठले आणि ते 9-10 वाजता उठून, कारण ती चोरट्यांची टोळी सकाळी बाळूमामाच्या तळावर बघण्यासाठी आली. पण ज्याला बघण्यासाठी येत असताना बाळूमामा वाटवर बसलेले होते. मामापाशी कुत्रे होते. ते कुत्रे भुकायला लागले. रात्री पळत होते तेव्हा त्यांना कुत्र्या सुद्धा भुकलं नाही. रात्रभर एकाला सुद्धा कुत्र्यानं भुकलं नाही. आणि दिवसात जेव्हा अनेकडे गेले मामाच्या दर्शनासाठी, मामाला बघण्यासाठी, तेव्हा ते कुत्रे भुकायला लागले. तेव्हा मामाच्या भक्ताने विचारलं, मामा आता दिवसा कुत्र कशामुळे भुकत असेल मामा? इथं काय बी नाही मामा, कसं काय कुत्रे भुकायला लागले? त्यास मामाने सांगितले, अरे कुत्रे चोरांवर भुकतात, चोरांवर. मामा कुठाय चोर आता? अरे बघ की फक्त कुठाय ते चोर, तुला कळून जाते. शांत बसा, बोलू नको. मग त्या बाळापा बागड्यांची टोळी आली. बाळापा बागड्याच्या टोळीला मामानं सांगितलं, आवाज दिला. ते मामाला नमस्कार करण्याच्या अगोदर मामा बाळापा बागड्याच्या टोळीला म्हणतात, रातभर पळून पळून लय दमला सांडरी, ताण लागली असेल बघा तुम्हाला रातभर पळून पळून. यांना पाणी द्या रे, त्याला पाणी द्या त्याला. ज्यावेळेस त्या बाळापा बागड्याच्या टोळीच्या पायाखालची माती सरकली, माती, आणि त्यावेळेस माती सरकल्याच्या तो बाळापा बागड्याची टोळी, कारण त्याने विचारामध्ये पडले की बाळूमामाला कसं काय करा. त्यावेळेस मामानं सांगितलं. त्यावेळेस ते मामा बाळापा बागड्याच्या टोळीनं सगळ्यांना हात जोडले, मामाच्या समोर मस्तक ठेवले आणि मामाला सांगितलं, मामा चूक झाली, माफ करा. आम्ही तुमच्या इथं दरोडा टाकण्यासाठी आलता. अरे होय की, मला माहिती आहे की रे, तुम्ही रातभर पळून पळून दमला, 3 वाजेतर पळवला, जिथून पळायला सुरुवात केली तिथंच होता रे. अरे आता तरी कळालं ना मी कोण आहे ते? अरे चोऱ्या माऱ्या करायचं हे सोडून द्या. चोऱ्या माऱ्या करून आपला संसार सुखाचा होत नाही, त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख प्राप्त होत नाही. अरे एखाद्या देवाचं मंदिर बांधा, देवाच्या नावाची जप करा, तप करा, कष्ट करा आणि कष्टातून परपंच वाढवा, तर तुमच्या घर संसार सुखाचा होईल असं मामा सांगायला. तर त्यावेळेस ते बाळापा बागड्याच्या टोळीनं सांगितलं, आम्हाला कुठलाही देव माहिती नाही आतापर्यंत, आम्हाला देव धर्म कुठलाच माहिती नाही मामा, आणि आजपासून आमच्यासाठी देव तुम्हीच. चोऱ्या माऱ्या सगळं सोडून देतो मग, आजपासून देव तुम्ही आमच्यासाठी. ठरल्या गेलं त्यावेळेस मामाच्या, कारण त्या टोळीनं मामाला सांगितलं, मामा आजपासून आम्ही तुमच्या नावाचं आम्ही मंदिर आमच्या गावात बांधतो आणि तुमचीच भक्ती करतो, पण एक दिवस आमच्या गावामध्ये तुमच्या शेळ्या मेंढ्याचा मुक्काम आणि तुम्ही स्वतः, कारण आमच्या शेतात आमच्या गावात यावं ही आमची इच्छा आहे. त्यावेळेस बाळूमामानं सांगितलं, मी एक दिवस तुमच्या गावात येणार. हा मामाचा शब्द गेला. मामानं सांगितलं, एक दिवस तुमच्या गावात मी येणार. बरं मी जरी नाही आला ना तर माझा हाड मास मात्र तुमच्या गावात आल्याशिवाय राहणार नाही असं मामानं सांगितलं. आणि खरोखर मामाचे भक्त त्या भक्ताने आशीर्वाद घेतला मामाचा. गावाकडे आले, चोऱ्या माऱ्या सगळे सोडून दिले आणि ते सज्जन भक्त झाले. मामाचं सुंदर मंदिर बांधलं आणि मामाच्या नावाची आराधना, मामाची भक्ती करायला लागले. आणि एक योगायोगानं 4 सप्टेंबर 1966 बाळूमामानं समाधी घेतली आणि त्यालाच त्यांना वार्ता कळाली की बाळूमामानं समाधी घेतली. त्यावेळेस ते बाळापा बागडे मध्ये बसून त्या गप्पा मारत होते की बाळूमामानं दिलेला शब्द आपल्याला पाळला नाही, ही वार्ता त्यांच्या गप्पा चालत होत्या. त्याच बाळूमामाच्या मेंढ्या त्या गावातून पुढच्या गावात जात होत्या. मामाच्या मेंढ्या त्या गावातून पुढच्या गावात होत होत्या. त्या मेंढ्यामध्ये 2 बोकडे, मोठे मोठे 2 बोकडे, कारण त्या बाळापा बागड्याच्या चौकटीला टक्कर मारली ती
आणि टक्कर धडक मारून ते दोन्ही बोकडं जाग्यावर मेले. मग त्यावेळेस ते मागून मामाची सेवी केली. ते गाव सगळं जमा झालं. बोकडे मेले कोणाचे पाठीमागून मामाचे सेवक आले. त्या सेवकाला विचारले बोकडं कोणाची. त्यानं सांगितलं हे बोकडं बाळू मामाची. त्याला ढसा अख्खं गाव रडायला लागलं की बाळू मामांना सांगितलं होतं की मी जरी नाही आलं तर माझा हाडमास तुमच्या गावात आल्याशिवाय राहणार नाही. कारण मामानं दिलेला शब्द सत्यतेत उतरला हे त्यांना कळायला लागलं. आणि त्यावेळेस ते अख्खं गाव रडायला लागलं. मामाच्या मेंढ्या पुढे जात होत्या. त्या मेंढ्या परतून आपल्या गावात आणल्या आणि मामाच्या मेंढ्याचा मुक्काम आपल्या गावात ठेवून घेतला. आणि ठेवून घेतल्याच्या नंतर मामाची सेवा केली. मामाच्या शेळ्या मेंढ्याची सेवा केली, आरती केली, प्रसाद केला. सगळं काही त्यांनी आपलं गाव बाळू मामाच्या शेळ्या मेंढ्याची राखण करत होते. काट्या कुऱ्हाडी घेऊन मामाच्या मेंढ्याची राखण करत होते. विचार करा बाळू मामा देव कसं. अवघे अख्खे चोरट कुटुंब होतं ना, अख्खं गाव चोरट होतं. अख्ख्या गाव चोरट असणाऱ्या अख्ख्या गावाला त्याने सचिन बनवण्याचं काम बाळू मामानं केलं. असे कितीतरी उदाहरण आहेत बाळू मामाच्या तर. कारण एक लक्षात कितीतरी लोकांना नावानं कारण त्याला देव स्वरूप देण्याचं काम केलेलं एक लक्षात ठेव. ज्याला श्री सद्गुरू संत बाळूमामा एक सावकार बाळूमामाचा भक्त होता. आणि तो सावकार त्या काळाला चोरी व्हायचं म्हणलं का नाही. कारण ज्याच्या घरी चोरी व्हायची, चोरी होणार म्हणून अगोदर लेबल लागायचे त्याच्या घरावर. आणि त्याला सांगायचे तुझ्या घरी चोरी होणार आहे, आज काय करायचे ते करून घे. असं लेबल लावायचे. त्याच्या घरी पाटी लावायची. पाटी